कास पठार आणि प्रतापगडानंतर महाबळेश्वर आणि पाचगणीलाही जागतिक वारसा स्थळाचा दर्जा. साताऱ्यातील 4 पर्यटन स्थळांची युनेस्कोच्या यादीमध्ये नोंद. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात असणारा सातारा जिल्हा हा जैवविविधतेने नटलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील पश्चिम भागात असणाऱ्या सह्याद्री डोंगर रांगांमध्ये अनेक जैवविविधता दडली आहे. हीच जैवविविधता पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक सातारा जिल्ह्यात येत असतात. त्यामुळेच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा गेल्या 13 वर्षापूर्वी कास पठार आणि प्रतापगडाला देण्यात आला होता. त्याचबरोबर आता या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या 2 पर्यटन स्थळांचा देखील समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणी देखील ओळखले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील 4 पर्यटन स्थळांना आतापर्यंत जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने मान्यता दिल्यानं सातारकरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून सर्वात प्रथम साताऱ्यातील कास पठाराची 2007 साली पाहणी करून तिथं आढळणाऱ्या विविध दुर्मिळ फुलांची पाहणी करून त्या आधारे या कास पठाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या प्रतापगडावरील इतिहासाचे दाखले घेऊन त्यालाही युनेस्कोने आपल्या जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान दिलं होतं. याच पद्धतीनं आता जागतिक पर्यटनाचं स्थळ म्हणून ज्याची ओळख आहे अशा महाबळेश्वर आणि पाचगणीला देखील युनेस्कोने आपल्या यादीत घेऊन त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देऊन महाबळेश्वर आणि पाचगणीचा बहुमान केलाय. त्यामुळे आता साताऱ्यातील 4 पर्यटन स्थळांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केल्यानं हा सातारकरांसाठी मोठा बहुमान आहे.